MERC is not empowered to approve wheeling charges to retail consumers. मागच्या वेळेसचे चेअरमन त्यांनी मला विचारलं होतं की याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का? तर आय हॅव गॉट अ एव्हिडन्स ऑल्सो. आय हॅव अ स्टेटमेंट ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ज्यांनी त्यांच्या ओपिनियन मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की जिथे ओपन ऍक्सेस असतो तिथेच व्हीलिंग चार्ज लागू शकतात. विदाऊट ओपन ऍक्सेस रिटेल ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस घ्यायचा अधिकार कुठल्याही डिस्कॉमला नाही आहे. भारतासाठी सर्वांसाठी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट एकच आहे. महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस कलेक्ट केले जात नाही. आमच्या मते MSEDCLनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे. व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं घेणं इट इज प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. आता याच्यासाठी मागच्या वेळेस चेअरमन साहेबांनी मला सांगितलं होतं तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल तर तो दाखवा. सो इफ यू परमिट मी आय कॅन रीड द ओपिनियन ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. मला वाटत नाही या स्टेटमेंटला कोणी चॅलेंज करू शकेल. कॅन आय रीड फॉर यू? ज्याच्यातनं हे सिद्ध. Have you submitted that already? आय हॅव ऑलरेडी सबमिटेड टू MERC. मी MERC ला गेली 3 वर्ष करस्पॉन्डन्स करतोय की जर व्हीलिंग चार्जेस रिटेल ग्राहकांना तुम्ही अप्रूव्ह केले असाल तर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये त्याचं प्राविधान कुठे हे दाखवा आणि आम्हाला त्याचा पुरावा दाखवा की हे तुम्हीच अप्रूव्ह केलेले आहे. आमच्या ऑब्झर्वेशन नुसार राईट फ्रॉम ऑर्डर नंबर 48, ऑर्डर नंबर 322 कुठल्याही ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं नाहीये की घरगुती ग्राहकांकडनं रिटेल कस्टमरकडनं व्हीलिंग आकार चार्ज करण्यात यावा. इफ यू रीड द ऑर्डर नंबर 48, ऑर्डर नंबर 48 मध्ये फक्त 5 करोड रुपये अॅन्युअली कलेक्शनचं बजेट दिलं गेलं होतं MSEDCLला. हे ऑर्डर नंबर 48 मध्ये क्लिअर कट मेन्शन आहे. आज गेली 7 ते 8 वर्ष MSEDCL ही डेली कलेक्शन करते अंडर व्हीलिंग चार्जेस अबाउट 30 to 35 करोड. आणि सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे की MSEDCLनी 2017 पासून त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस दाखवायचे बंद केलेले आहेत. याच्यावरनं हे स्पष्ट दिसतंय की MSEDCLनी जाणून बुजून हे जनतेला कळू नयेत की किती व्हीलिंग चार्जेस वर्षाला जमा केलेत. म्हणून गेल्या 10 वर्षात त्यांनी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फिगर दाखवलेले नाहीये. इफ यू रीड द अर्लियर फायनान्शियल्स 2016 मार्च पर्यंत MSEDCL ही कंपनी त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये कलेक्शन फ्रॉम सेल ऑफ पॉवर वेगळं दाखवत होते आणि कलेक्शन फ्रॉम रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस वेगळं दर्शवत होते. याचे पुरावे पण मी इथे आणलेले आहेत. त्यांचं अॅन्युअल कलेक्शन अंडर व्हीलिंग चार्जेस वेअर अबाउट 1 करोड अॅन्युअली. आणि आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातनं जर मी 10 रुपयाची कलेक्शन पकडलं व्हीलिंग चार्जेसचं तर इट इज अबाउट 30 करोड पर डे कलेक्शन आहे. म्हणजे याचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ 7,000 कोटीच्या दरम्यान होतं आणि MSEDCL कंपनी ही त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये हा कलेक्शन दाखवत नाही. इट इज अ प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. इट इज अ लूट ऑफ पीपल ऑफ महाराष्ट्र हु आर अ रिटेल कन्झ्युमर्स ऑफ महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या बाहेर व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं कुठलंही स्टेट कलेक्ट करत नाहीये. बिकॉज इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सेज दॅट एनी स्टेट कमिशन कॅन डिटरमाइन द टेरिफ but it should be in accordance with the electricity act. आणि बेसिकली इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये असं कुठलंही प्राविधान नाहीये जे हे प्रूव्ह करतं की व्हीलिंग चार्जेस हे घरगुती ग्राहकांकडनं घेतले जाऊ शकतात. एवढंच माझं सबमिशन आहे.